नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह काल निवडणूक आयोगानं अजित पवार यांना दिलेलं आहे. तेच आता अधिकृत राष्ट्रवादी आहेत आणि या सगळ्यानंतर मोठा जल्लोषसुद्धा काल झाला. आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी. 2014 मध्ये चाय पे चर्चा चालू झालं होतं. आता आज आपण इथे तुम्हाला पक्ष कार्यालय आणि पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आपण चाय पे चर्चा करतोय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल? चहा सोबत चर्चा करत असताना प्रतिक्रिया हीच द्यावी वाटते की 2014ला जी चर्चा आपण केली ती आता 2024 मध्ये आपण ती करतो आहोत. खूप चांगलं वाटतंय की निवडणूक आयोगाने, कारण हा एकट्या अजितदादांचा निर्णय नव्हता. अजितदादांसोबत असलेल्या 50 आमदारांचं राज्यातलं पाठबळ, खासदारांचं पाठबळ, नागालँडमधल्या लोकांचं पाठबळ, कार्यकर्त्यांचं पाठबळ, या पाठबळाच्या भरोशावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो आणि चहासुद्धा तितकाच आनंदानं आम्ही स्वीकारतो, कारण आम्ही आता महायुतीत आहोत. महायुतीत आहेत, पण तुमची जुनी भाषणं व्हायरल व्हायला लागली ना तिकडे. दादांचं व्हायला लागलं, तुमचं व्हायला लागलं. तुम्ही ज्या वेळेला दादा म्हटले होते की अरे तुमच्यात हिंमत आहे तर काढा ना तुमचा पक्ष, असं दादा विधानसभेत पण म्हटले होते, बाहेर पण म्हटले होते एकनाथ शिंदेंना. आम्ही वर्तमानात जगणारी लोक आहोत. जास्त भूतकाळात रमण्यात अर्थ नाही. प्रत्येक लोक प्रत्येक आता जे ट्रोल करतायत, जे आमची जुनी भाषणं करतायत, आता पूर्वी तुम्ही एका वेगळ्या चॅनलला काम करत होते, आता तुम्ही वेगळ्या चॅनलला काम करताय. आम्ही असं म्हणणार नाही की 2014ला हा बूम तुमच्याकडे वेगळ्या चॅनलचा होता, आज तुमच्याकडे आज तकचा बूम. प्रश्न नाही ना बदललेले, तुमची भूमिका बदलली, आमची भूमिका तीच आहे ना. शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचाराच्या भूमिकेशी आम्ही तसूभरही फारकत घेतलेली नाही. तुमचे प्रश्न बदलले नाहीत, त्याबद्दल तुमचा आभारच व्यक्त करतो. पण चॅनल जसं बदललं तसंच काळानुरूप काही चॅनल बदलावे लागतात. मला एक गोष्ट सांगा, आता शिवशाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही विषय घेतलात. कट्टर हिंदुत्व भाजपनं अंगीकारलेलं आहे, ठीक आहे. आता ज्ञानवापीचा मुद्दा येतोय, आता परत राम मंदिराचा मुद्दा झाला. तुम्ही म्हणताय की आम्ही अल्पसंख्याक सगळ्यांना, मायनॉरिटीज, SC ST या सगळ्यांना सोबत घेऊ. तुम्हाला जमणार आहे का लव जिहादचे मोर्चे काढणं, अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं वगैरे? स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वापेक्षाही कळवं हिंदुत्व असताना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणांमध्ये सोनियाजी गांधी आणि काँग्रेस पक्षावर तिखट चर्चा होत असताना तरीही काँग्रेस आणि शिवसेना महायुतीमध्ये सहभागी होऊ शकते. तर भारतीय जनता पार्टीचं जे कट्टर हिंदुत्व आहे त्यासोबत आमचं पुरोगामी हिंदुत्व मॅनेज का होऊ शकत नाही? किंवा नवीनच आणलंय पुरोगामी हिंदुत्व. पुरोगामी विचार माहिती होता, पुरोगामी हिंदुत्व काय? प्रबोधनकार ठाकरेंचं एक हिंदुत्व आहे, देवळाचे धर्म आणि धर्माचे देवळे, त्याला मी पुरोगामी हिंदुत्व म्हणतो. बाळासाहेब ठाकरेंचं कट्टर हिंदुत्व आणि राज ठाकरेंचं वेगळं हिंदुत्व. एकाच घराण्यात हिंदुत्वाचे 3 प्रकार पाहायला मिळाले. पुरोगामी हिंदुत्व म्हणजे जो धर्मसहिष्णू हिंदू आहे, जो सर्व धर्म समभाव मानतो, ज्याला मुस्लिम पण चालतो, ज्याला दलित पण चालतो, ज्याला अल्पसंख्याक पण चालतो, असा पण हिंदू आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जाणं पुरोगामी हिंदुत्व म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रबोधनकार ठाकरेंच्या धर्माची देवळे, देवळाच्या धर्माच्या पुस्तकातला हिंदू. म्हणजे असं आहे की जसं त्यांच्या घरात तीन हिंदुत्वाच्या धारा आहेत, तसं तुमच्याकडे पुरोगामित्वाच्या 2 धारा तयार झाल्यात. एक शरद पवारांचं पुरोगामित्व, एक अजित पवारांचं पुरोगामित्व. शारदा माईंचं सत्यशोधकी पुरोगामित्व जे होतं तेच पवार साहेबांनी जपलं. यशवंतराव चव्हाण साहेब, शारदा माईन, पवार साहेबांचं पुरोगामी हिंदुत्व अजितदादा जपतायत. याच्यात 2 धारा असण्याचं काही कारण नाही. काल राष्ट्रवादीची जी पहिली प्रतिक्रिया आली ते म्हणाले की सुप्रियाताई स्वतः म्हणाले की आम्हाला काहीच आश्चर्य नाही, कारण हा निर्णय निवडणूक आयोगानं त्यांना बहाल केलेला आहे, सगळं मॅनेज्ड आहे, किंवा एका प्रकारे पक्ष चोरला आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. ताईंना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. ताई ह्या भूमिका मांडतील ही मानसिकता आमची सुरुवातपासून होती आणि ताईंना शेवटी राहिलेला जो पक्ष आहे तो सांभाळावा लागणार आहे. त्याच्यामुळे ही भूमिका ताईंना मांडणं भागच आहे. त्यात पक्ष चोरला ही जी चर्चा किंवा ही जी या पद्धतीच्या प्रतिक्रिया तुमच्यावरती येत आहेत, राष्ट्रवादीवरती, अजित पवार गटावर, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? कोणी चोरला पक्ष? चोरला कोणी? ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच तुम्ही पक्षातून बाहेर काढलं. बाहेर काढण्याचा प्रश्नच नाही आहे. चोरला हाही प्रश्न नाही आहे. पक्षात अजितदादांनी एकट्याने निर्णय घेतलाय का? आता जे चोरल्याचा आरोप करतात ना, तुम्हाला मी 2 खासदारांचे ॲफिडेव्हिट आणि 5 आमदारांचे ॲफिडेव्हिट दाखवतो की ते तिकडे म्हणतात पक्ष चोरला आणि ते इकडे पण आहेत. सांगा नावं, सांगा. नावं नाही सांगणार, उगाच कशाला? नाही, नावं सांगा ना, म्हणजे कळू द्या ना. योग्य वेळी मी नावं सांगेल. अशी काही लोक आहेत की जे दोन्ही तबल्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे तेच म्हणतात पक्ष चोरला. एक लक्षात घ्या, अजितदादाच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, याचा आम्हाला आनंद आहे.
बाकी आम्हाला कोण्या विषयावर बोलायचं नाही जास्त. मला एक गोष्ट सांगा की आता असं आहे की इमोशनल वातावरण तयार होणार. शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये 55 वर्ष राजकारण करतायत. त्यांनी पक्ष स्थापन केला, वाढवला, इथंपर्यंत आणला. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. अजितदादांचं होतं, तटकरे साहेबांचं होतं, जयंतराव पाटलांचं होतं, सगळ्या नेत्यांचं कॉन्ट्रीब्युशन, अगदी तुमच्यापर्यंत सगळ्या नेत्यांचं कॉन्ट्रीब्युशन. पण ते आता असं म्हणतात की जे नाही झाले काकांचे ते काय होणार लोकांचे. आता हे म्हणणाऱ्या व्यक्तीनं हे किती वाजता म्हटलं हे महत्वाचं आहे. आव्हाड साहेबांनी ट्विट केलं. किती वाजता केलं, कारण 8च्या पूर्वीचे ट्विट वेगळे असतात आणि 9 नंतरचे ट्विट वेगळे असतात. त्यावेळेस ते शुद्धीवर नसतात. हे मुंब्रा कळव्यापासून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत माहीत आहे. आणि त्यांना अजितदादांच्या बद्दल सुरुवातपासून द्वेष होता त्यांच्या मनामध्ये. म्हणजे याच बंगल्यामध्ये एकेकाळी त्यांचं मंत्रीपद असताना ते दादांबद्दल काय काय बोलायचे, आमची हिंमत होत नव्हती वर सांगायची. त्याच्यामुळे ज्यांना दादा नावाची काविळच सुरुवातपासून झालेली आहे त्यांना आता मोकळं रान भेटलंय. आता अस्वस्थ अशी आहेत की त्या मतदारसंघात ते कोण्या पक्षावर लढवतील, नंबर 1. त्याच्यानंतर मग तुम्ही विचारताना विचारला की हे भावनिक करतायत. बारामतीला दादांनी जे भाषण दिलं त्याच्यामध्ये हे अगोदरच सांगितलं होतं की भावनिकतेचं राजकारण काही लोक करतील. ते काही साहेबांवर बोलले नव्हते. त्याचा सोयीचा अर्थ आव्हाडांनी काढला. त्याच्यामुळे रडणं पडणं, आता पक्ष गेला, अरे हे झालं. यांनी लोकांची मानसिकता बदलत नसते. ते मनपरिवर्तनही होऊ शकत नाही, मतपरिवर्तनही होऊ शकत नाही. सहानुभूती काही दिवसांपुरती तुम्हाला लोक देऊ शकतात की अरे अरे, मग तुम्ही अशी सहानुभूती मिळवण्यात तुम्हाला पुरुषार्थ वाटतोय का? अजितदादांमध्ये ते नेतृत्व होतं, ते कौशल्य होतं. म्हणून दादांनी सुरुवातीला पक्षासोबत काय, दादांनी पवारसाहेबांनी पक्ष स्थापन केला यात दुमत नाही. पवारसाहेबांनी तळागाळात पक्ष वाढवला यातही दुमत नाही. आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच पक्ष वाढवला. त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये ताईंचं योगदान असेल. आव्हाडांचं काय योगदान आहे मला सांगा. आव्हाड किती फिरले पक्षवाढीसाठी. ज्या माणसाने पक्षच वाढवला नाही तो पक्ष चोऱ्याची भाषा करतो. याला चोराच्या उलट्या बोंबा मराठीत म्हणतात. त्यांचं काही योगदान नाही. कुठलं योगदान आहे? जितेंद्र आव्हाडांनी तळागाळात जाऊन पक्ष स्थापन केल्याचं एक तरी उदाहरण दाखवा. मी पक्षात काही फार जुना नाही आहे, मी 8च वर्ष झाले आहे. पण ज्या माणसाला मंत्रिपद असताना दुसऱ्या जनतेशी बोलावं वाटत नव्हतं, जो व्यक्ती गाडीचा काच खाली करत नव्हता, ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सातत्यानं इतरांबद्दल द्वेष होता, आमच्यासारखी गरीब घरातली मुलं ज्यावेळेस विधिमंडळात पोहोचली त्यावेळेस एका ईर्ष्याच्या नजरेनं पाहणारं, की एक वेळ असा होता की माझ्या स्टेजवर हा भाषण द्यायचा आणि आज तो आमदारून माझ्या मांडीला मांडी लावून बसतोय, ही जी ईर्ष्या त्यांच्या मनात होती, अशा लोकांनी कुठं पक्ष वाढवलाय मला सांगा. ते म्हणाले की दादा असं म्हणाले की काही लोक म्हणतील की ही शेवटची निवडणूक आहे आणि मग अशा पद्धतीने प्रचार करतील, भावनिक करतील तुम्हाला. तर ते असं दादा जेव्हा म्हणाले तेव्हा आव्हाडसाहेब म्हणाले की हे साहेबांच्या मरणाची वाट बघतायत आणि एवढं कृतज्ञ कसं काय कोणी असू शकतं. अत्यंत चुकीचं आणि मूर्खपणाचं विधान आव्हाडांनी केलंय. प्रतिभा काकीच्या कुंकाबद्दल बोलणं आणि पवारसाहेबांच्या आयुष्याबद्दल बोलताना त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होते. मी असं बोलू नये, मी वयानं लहान आहे हे मलाही माहीत आहे. पण तुम्ही ज्या वेळेस घरात भांडणं लावता, घरात आग लावता, ते आग लावे धंदे बंद करा ना. शेवटी पवार कुटुंब एक कुटुंब आहे, ते एक आदर्श कुटुंब आहे. त्याच्यामध्ये साहेबांचा जेवढा सन्मान आहे तेवढा प्रतिभा काकींचा पण सन्मान आहे, तेवढा प्रत्येकाचा सन्मान आहे. ते त्यांच्या घरातले पाहतील ना, तुम्ही तुमच्या घरातलं बघा ना. त्याच्यामुळे अशी आगलावे धंदे आव्हाडांनी बंद करावे. अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून आपण चर्चेत राहण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न होता. अजून एक मुद्दा आहे, काल सगळ्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. धडाधड निकाल आल्यानंतर तुम्ही पण बघितले असतील, मनसेने पण प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक भाषण ट्विट केलं दादांबद्दलचं, राज ठाकरेंचं. ते म्हणाले की स्वतःचा पक्ष काढणं आणि तो निर्माण करणं आणि स्वतःच्या हिमतीवर तो उभा करणं हे राज ठाकरेंनी केलं. त्यांनी कुठल्याही आपल्या भावाच्या काकांच्या पक्षावर दावा सांगितला नाही आणि म्हणून राज ठाकरेंसोबत काम करत असल्याचा त्यांना अभिमान आहे कार्यकर्त्यांना, असं ते म्हणत. त्यांच्या कार्यकर्त्यांना अभिमान हाही आहे की 13 आमदाराचा एक आमदार झाला, हाही त्यांच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. आता एका आमदाराचं संख्याबळावर जर त्या आमदारांनी उद्या दावा ठोकला तर ते जे आहे ते राहणार नाही, नंबर 1. आणि आता त्यांच्यातले उपटसुब्ब फक्त ट्विटरवर बोलत असतात. अरे शेवटी स्वतःची चादर किती फाटली आहे ते बघा ना. दुसऱ्याच्या घरात कशाला तोंड मारायचं. त्याच्यामुळे त्यांनी ट्विट केलं, ते मीडियाने थोडंसं चर्चेत आणलं. ठीक आहे, ट्विट करण्यात त्याला अधिकार आहे, पण दम होता म्हणून पक्ष आमचाच आहे हे सिद्ध झालं आहे. ज्याच्यात दम नाही त्या लोकांनी बोलायचं. 13चं 1 का झालं ते बघा ना. त्याला आपलंच मळकं फुटलं दुसऱ्यावर चालले बोलायला. आता असं असतं की एक आमदार आहे ते सांभाळून ठेवा. आता भविष्याबद्दल पण जरा बोललं पाहिजे. आता तुम्ही साहेबांची साथ सोडलेली आहे, पवार साहेबांची, पण या वयामध्ये साहेबांची साथ सोडणं, या वयामध्ये साहेबांना आता पुन्हा संघर्ष करावा लागणार. तुम्ही साहेबांना म्हणजे हे म्हणजे भीष्म पितामहांसमोर लढण्याची वेळ जशी
अर्जुनावर आली होती, तशा पद्धतीचा तो प्रसंग आता महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतोय. तुम्ही म्हणजे बाण मारून शरपंजरी करणार भीष्म पितामहांना, अशा पद्धतीचं एक लिहिलेलं फेसबुकवरती कुठेतरी आलंय. तर अशा पद्धतीनं साहेबांना संघर्ष करावा का लावायचा आहे तुम्हाला? भीष्म पितामहाची उपमा तुम्ही जरी दिली असेल तर मी त्यांना आमचा आदर्श मानतो. पण त्यांच्यासोबत कौरव आहेत का? तर निश्चितच कौरव. कोण आहेत कौरव? कौरव मुंब्रा कळव्यापासून कर्जत जामखेडपर्यंत सर्व कौरवांचीच पोहोच आहे त्यांच्याकडं. प्रश्न असा आहे, पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कुणाच्याही मनात गैरआदर असण्याचं कारण नाही. दादांनी बारामतीला जे भाषण केलं त्याचा अन्वयार्थ या जितेंद्र आव्हाडांनी काढला. मला एक सांगा, आता माझे वडील आहेत, त्यांचं वय आता 80च्या वर झालं आहे. पुत्र या नात्यानं माझी भावना काय की माझ्या वडिलांनी म्हणजे या वयात दगदग न करता स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे. हे काही पहिल्यांदा नाहीत बोलले, याच्या अगोदर दोनदा बोललेले आहेत. ही भावना एक मुलगा म्हणून जर दादांनी व्यक्त केली असेल तर त्यात चुकलं काय? आणि हे जे कळवळ आणून बोलतायत ना आव्हाड, यांचा काय संबंध आला तिथं? उद्या पवार साहेबांना आता त्या रामाच्या प्रभू रामचंद्राच्या बद्दल जे वादग्रस्त विधान केल्यानंतर किती मनस्ताप झाला. म्हणजे साहेबांच्या मनात आलं असेल की हाकलपट्टी केली पाहिजे, पण तरी साहेबांनी संयम ठेवला. आता भविष्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर साहेबांचा बद्दल आमच्या मनात आदर आहे. आमचंही आयुष्य साहेबांना लाभो, सर्वांनी आम्ही त्यांचा आदरच केलेला आहे. एक काळजीपोटी दादांनी वक्तव्य केलं आणि दादा तसे नाहीत की समोर कोण आहे मग शरसंधान साधावं किंवा मग त्यांच्यावर बाण मारावेत, अशा विचाराचे दादा. टीका तर करावी लागणार ना तुम्हाला, आता हे राजकारण आहे, विरोधात बोलावं लागणार, एकमेकांवर टीकेचा एक मर्यादा असली पाहिजे. ज्यांची अवकात नाही ते दादांवर टीका करतात. गल्लीबोळातली कुत्रे पण दादांवर टीका करायला लागले. तुम्ही नाव नाही घेत, तुम्ही परत म्हणाल तुम्ही तुमची मर्यादा सोडून बोलताय. तुम्ही जे बोलता ते मर्यादेच्या पुढचं आहे ना. ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाच्या काही सेलचे अध्यक्ष खालच्या पातळीवर बोलतात, हे आम्ही कसं सहन करणार आहे? त्याच्यामुळे त्यांनी मर्यादा पाळावी. यशवंतराव चव्हाण साहेबांचा राजकारणाचा आदर्श किंवा पवार साहेबांचा राजकारणाचा आदर्श आम्ही असा घेतला की साहेबांवर सुद्धा अनेक ठिकाणी टीका टिप्पण्या झाल्या, पण संयमानं उत्तरं दिली. पण काही एक स्तर होता, विरोधात सुषमा स्वराज टीका करायच्या साहेबांवर, पण त्याचं एक मर्यादा होती. अटलजी टीका करायची जी मर्यादा होती. आता तर हे त्यांच्या पवार साहेबांच्या सोबत असलेले खालचे जे आहेत तिसऱ्या फळीतले थर्ड क्लास कार्यकर्ते, हे ज्यावेळेस दादांवर बोलण्याचा प्रयत्न करतात त्याचं असं वाटतं का गल्ली बोळातलं कोणीतरी श्वान तिथं भुंकतंय. त्याच्यामुळे ज्यावेळेस टीका टिप्पणी करावी लागेल त्यावेळेस आम्ही एक मर्यादा ठेवून नक्कीच बोलू. पण आमच्या पक्षाचा जो आता पुढचा अजेंडा आहे तो जास्तीत जास्त पक्ष संघटन बांधणे, जास्तीत जास्त जनतेचे काम करणे आणि संपूर्ण ताकदीनिशी पुढच्या निवडणुका लढवणे, त्याच उद्देशाने आम्ही पुढे जातो. शेवटी विचारासाठी नाही ना सोबत गेला. ते म्हणतात की तुम्ही ईडी सीबीआयच्या भीतीमुळे गेला. तुमच्यातल्या बहुतेक नेत्यांवरती, छगन भुजबळांवरती ईडीने कारवाई केली होती, हसन मुश्रीफ ईडीच्या स्कॅनर खाली होते, अजितदादांवरती ईडीने कारवाई केलेली होती. तर बहुतेक नेते, सुनील तटकरेंना नोटीस होती, प्रफुल्ल पटेलांना नोटीस होती, त्यांचे तर 2 फ्लॅट सीजे हाऊसमधले सील केले ईडीने. तर तुम्ही भीतीमुळे गेलेला आहे, तुम्ही काही विचारांसाठी वगैरे किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी वगैरे गेलेलं नाही. असं कोण म्हणतं? सगळे म्हणतायत, विरोधक म्हणतायत, राष्ट्रवादी जी शरद पवार गट आता आपण म्हणूयात कारण त्यांच्याकडून मूळ पक्ष चिन्ह गेलंय, तर ते म्हणतायत, शिवसेनेतले नेते टीका करतायत, सगळे नेते टीका करतायत. करू द्या ना. खरं तुम्हाला ईडी सीबीआयची एवढी खरंच भीती आहे तुमच्या नेत्यांना? माझं असं म्हणणं आहे की एखाद्याला खरूच झाली असेल आणि तिथं खाजवल्यानंतर जर त्याला आनंद भेटत असेल तशी त्यांना खरूच झालेली आहे, तर तिथं खाजवून त्याचा आनंद घेऊ द्या ना. आम्ही भिणाऱ्यांपैकी असल्याचं काय? भूमिका का बदलली? त्याचं काहीतरी तुम्ही जी भूमिका, तुम्ही महाविकास आघाडी सोबत जे होतात, तुम्ही सेक्युलर पक्षांसोबत जे होतात, महाविकास आघाडी सोबत सेक्युलर असताना रोहित पवार पण होते. माझा अजूनही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विचारतो मी प्रश्न, YB चव्हाण सेंटरला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेजी, स्वतः रोहित पवार, त्याच्यानंतर सुनील भुसारा, हे जे आता तिकडे आहेत, या सर्वांचं म्हणणं असं होतं की आपण भारतीय जनता पार्टीसोबत गेलो पाहिजे. जितेंद्र आव्हाडांना तर राज्यसभा किंवा राज्यसभेवर संधी पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडून. त्यावेळेस कुठे गेलं होतं तुमचं पुरोगामित्व? म्हणजे सत्तेच्या लालसेकरिता तुम्ही पुरोगामित्वाच्या गप्पा करता. आणि जर त्यावेळेस असं ठरलं असतं की सर्व पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत जाईल, मग कुठं गेलं असतं यांचं हिंदुत्व, पुरोगामित्व? असं आहे की हा निर्णय एकट्या दादानी घेतलेला नाही, सर्व आमदारांचा होता. रोहित पवारांचं सुरुवातपासून सांगणं होतं की आपण भाजपसोबत गेलो पाहिजे, पण नंतर त्यांना असं वाटलं की भाजप आपल्याला, आता अनिल देशमुख साहेबांबद्दल बोलतो मी, मला सचिन वाजे प्रकरणापासून त्या प्रकरणाचा मी अभ्यास केलेला आहे.
त्यांनी जरी म्हटलं असेल की मला ईडी सीबीआयनी त्रास दिला, पण त्यांची पण इच्छा होती की महाविकास आघाडीमध्ये त्यांना मंत्रिपद भेटलं पाहिजे. हे दादांनी स्वतः सांगितलेलं आहे. जे कर्जतला शिबिर झालं त्यात पत्रकार परिषदेमध्ये दादांनी स्वतः उत्तर दिलं. स्वतः अनिल देशमुख साहेबांची इच्छा होती, पण भारतीय जनता पार्टीने म्हटलं की बाबा ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांना आपण मंत्रिपद तरी देऊ नये, म्हणून आज ते तिकडे गेलेत, ते बोलत आहेत. त्याच्यामुळे आता कोणी भूमिका बदलली, पुरोगामित्व सोडलं, आम्ही आमची भूमिका ठाम आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारच आम्ही जगतो ना, की दुसरं करतो. स्वराज्य रक्षकाचीच भूमिका घेतलेली आहे दादांनी, दुसरं काही घेतलंय. पण त्यांचं हिंदुत्व आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे ना. मी कुंकू लावतो, माझं हिंदुत्व नाही आहे. मी समजा कुंकू लावतो, हे माझं हिंदुत्व नाही. कुंकू लावण्याबद्दल नाही ना. लव जिहादच्या मोर्चाला तुम्ही सामील होणार का? भाजपने मोर्चे काढलेत. भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आहे, त्या विचारधारेने ते काम करतात. त्यांनी काय मला अट घातली आहे का अशी की तुम्ही तुमची विचारधारा सोडून तुम्ही आमच्यासोबत सत्तेमध्ये आलात तर तुम्ही आमच्या मोर्चात सहभागी व्हा, अशी त्यांनी अट घातलेली नाही. त्यांना त्यांचे मोर्चे काढण्याचा अधिकार आहे, मला माझे मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विचारधारा जरी वेगवेगळे, आता पुलोच्या वेळी याचा प्रयोग झाला नाही का, अनेक विचारांचे पक्ष एकत्र आले तरी ते सरकार चाललं. अनेकदा असे प्रसंग आलेत. आपला मौलाना मुफ्ती असेल किंवा अनेक ठिकाणी, आता नितीश कुमार, किती पुरोगामित्वाच्या गप्पा होत्या. त्यांचे आमदार कपिल पाटील साहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही पुरोगामित्व सोडलंय, तुम्ही भाजपसोबत गेलात. आता ते नव्यांदा मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेत. आता त्यांनी काय म्हणायचं, मग भूमिका बदलली म्हणजे आता कधी तिकडे कधी इकडे असं असतं की काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. तो दादांनी विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे. आम्ही त्यांच्या विश्वास ठेवून आम्ही गेलोय. म्हणजे ईडी सीबीआयची काही भीती नाहीये? कसली भीती? आम्हाला नसते का भीती ईडी सीबीआयची? सांगा, मला नाही आहे भीती ईडी सीबीआयची. मला नाही माहिती तुम्हाला भीती आहे की नाही. माझे काही कृषी विज्ञान केंद्र नाहीत किंवा मी काही कुठं साखर घोटाळे केले नाहीत. जर तसे माझे घोटाळे असते तर मलाही नोटीस आली असती, सामोरं गेलो असतो. पण त्याचं मला एक सांगा बरं, ईडीच्या इन्क्वायरीला जयंत पाटील साहेबांना बोलावलं गेलं, त्याचं काही भावनिक राजकारण केलं का साहेबांनी? ते एकटे गेले, एकटे दिवसभर होते. प्राजक्त तनपुरे एकटेच गेले. हे महाशय अख्खं काय म्हणतात त्याला, वडिलांनाही घेऊन गेले, पत्नीलाही घेऊन गेले, काकीलाही घेऊन गेले. तिथे प्रतिभा काकी ज्या कधी आल्या नाहीत त्यांना पण घेऊन गेले. म्हणजे तुम्ही इव्हेंट कशाला करताय? तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? घाबरून गेलात तुम्ही, जाताना फार गेलात आणि तिकडून आलात. कुटुंब त्यांच्या सोबत गेलं, ते कुठं म्हणाले की कुटुंबाला सोबत आहे असं? पक्ष म्हणजे कुटुंब म्हणजे पक्ष आहे, आम्ही ऐकलंय ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वतः सुप्रिया यांचं स्टेटमेंट आहे, हा पक्ष नाही, हे कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबात जर जयंत पाटील साहेब एक घटक असतील तर त्यांना ईडीच्या चौकशीला जावं लागलं, त्यावेळेस कुटुंबासोबतच आलं पाहिजे होतं. मग का नाही कुटुंब? हा पक्ष मी कुटुंब पक्ष मानत नाही. हा पक्ष हा परिवार मानतो. उद्या माझ्यावर काही गंडांतर आलं ईडी सीबीआयचं तर मलाही अपेक्षा आहे की माझ्या मागे कुटुंब उभं राहिलं पाहिजे. इव्हेंट कशाला करताय? ईडी सीबीआयला घाबरण्याचं साहेब कारण नाही आहे अजिबात. आणि अजितदादा घाबरणाऱ्या लोकांपैकी नाही आहेत. तुम्हाला माहीत आहे, जे स्पष्ट आहे ते स्पष्ट आहे आणि जे आहे ते आहे. आणि जर चुकीचं असेल तर त्या प्रश्नाची उत्तर द्यायला ते समर्थ आहेत ना, त्यांनी विचारलं पाहिजे. अच्छा, तुम्हाला भीती नाहीये, तुम्ही क्लिअर केलं. आता पुढं ज्या वेळेला तुम्हाला राजकारण करण्याची वेळ आलेली आहे, तर लोकसभा आहे, किती जागा लढणार? तुम्हाला भाजप, त्यांना आरोप असा होतो की भाजप तुम्हाला ड्राईव्ह करते. आरोप कोण काय करतं अभिजित सर, याला महत्त्व मी देत नाही. आरोप करणाऱ्यांना आरोप करण्याचा अधिकार असतो. किती जागा लढवायच्या हे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष. तुम्हाला भीती वाटत नाही? मी तुम्हाला मुद्दाम तोडून विचारतो, कारण जेवढे पक्ष, असा आरोप आहे की भाजपसोबत जेवढे मित्रपक्ष गेले ते सगळ्या मित्रपक्षांना त्यांनी नंतर आपल्या कयात घेतला आणि ते पक्ष जवळपास काय म्हणतात संपले. तर तुम्हाला भीती वाटत नाही? कोणते पक्ष संपले? मला 2-3 पक्षाची नावं सांगा. आता शिवसेना घ्या. शिवसेना संपली म्हणतात. शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेना जितकी मजबूत होती तितकी राहिली नाही. नितीश कुमार यांचा पक्ष जितका मजबूत होता, ते एकटे लढत होते त्यावेळेला, ते भाजपसोबत गेल्यानंतर तितका मजबूत तो राहिला नाही. तर तुम्हाला मी अशी 10 उदाहरणं देशातली देऊ शकतो. हे बघा, शिवसेना पक्ष संपला नाही, तो एकनाथराव शिंदे साहेबांना भेटलेला आहे. नितीश कुमारांचा पक्षही अजून जिवंत आहे. तो निर्णय नितीश कुमारांनी आणि एकनाथ कमकुवत करतात. भाजप सोबत गेले की मित्रपक्ष तो पक्ष कमकुवत करतात. असा आरोप प्रहारच्या बच्चू कडूंच्या पक्षावर पण होत होता की मित्रपक्ष संपवलाय म्हणून. पण तो पक्ष आहे ना अजून जिवंत, ते लढतायत ना. आज मनोज जरांगे पाटलांसोबत खांद्याला खांदा लावून बच्चू कडू दिसत आहेत तिथं आंदोलन सॉर्ट आउट करताना. त्याच्यामुळे पक्ष संपवत आहेत हे आता आरोप करायला जितेंद्र आव्हाडांपासून रोहित पवारांपर्यंत त्यांना ते बरं वाटतं. पण शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष चालवायचा असतो आणि तो काही इतका सहज सोपी संपू देतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे या बोलण्याला काय अर्थ नाही. मला एक गोष्ट सांगा, आता तुमचं पक्ष कार्यालय नवीन इथं आहे, तुम्हाला मूळ पक्ष भेटलाय, मूळ चिन्ह भेटलंय, तुमच्या मूळ ऑफिसकडे पण तुम्ही जाणार आहेत?
पक्ष आणि पक्षचिन्ह भेटलं म्हणजे मूळ सगळंच भेटलं. म्हणजे पक्ष कार्यालय ज्या ज्या जिल्ह्यात असतील, इथलं बलाट पेअरचं असेल, तिथं ताबा म्हणून जा असा आदेश आम्हाला काही पक्षाचा नाही, किंवा तसा आमचा पक्ष काही वागणार पण नाही, किंवा अजितदादांची ती भावना पण नाही. काल काही पत्रकारांनी विचारलं त्यांना, पण ते नो कॉमेंट्स, त्यात काय बोलायचं नाही. पक्ष आपल्याकडे नाही, पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांना ते सन्मानानं अधिकृतपणे त्यांना ते देणं, हे मला असं वाटते ते समयाला धरून असेल आणि ते देतील अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे हे पक्ष कार्यालय नवीन आहे, मंत्रालयाचा कारभार करणाऱ्या लोकांना सहज येता आलं पाहिजे. आणि बलाट पेअरचं तर बरं आहेच, ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे, म्हणजे ते अजितदादांच्याच अध्यक्षतेखाली असलेलं कार्यालय आहे. तिथे आम्ही जाऊ शकतो ना कधी, ते आता पण जाऊ शकतो आम्ही, तुम्ही पण कधी जाऊन बघा. आम्ही जातो तिथे. किंवा विधिमंडळामधलं जे कार्यालय होतं तिथं मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे साहेब आणि मुख्य प्रतोद समजा आता अनिकेत तटकरे विधान परिषदेचे, किंवा अनिल भाईदास पाटील आणि तिकडं मुख्य प्रतोद कोण आहेत, पवार साहेबांना केलं नंतर ते कोण्या कोण्या पदावर आहेत मलाही माहीत नाही. त्याच्यामुळं तिथे सगळेजण एकत्र असतात. बलाट पेअरचं ऑफिस आहे, आमचंच ऑफिस आहे, आम्ही सन्मानानं जाऊ. असं आम्ही जाऊन तिथे असं आक्रमण करू असं काही नाही होणार. आणि आम्हाला विश्वास आहे की पवारसाहेब वैचारिक खूप परिपक्व असलेले या देशातले एकमेव नेते आहेत, त्यामुळे सहज सांगतील की जिसका है उसका दे दो. तुम्हाला एक तुम्ही खूप चळवळीमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे संभाजी ब्रिगेडपासून अनेक चळवळींमध्ये तुम्ही काम केले, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीत काम केलं. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण जे आहे, राजकीय आपण जे कल्चर जे होतं, संस्कृती जी होती ती पूर्ण रसातळाला गेली आहे. कुणी कुठेही जातंय, कुठेही कोणाशी युती करतंय, म्हणजे आता कुणी कोणासाठी अस्पृश्य राहिलेलं नाहीये. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा राजकारणावरती, अशी सिच्युएशन आहे असं तुम्हाला वाटतंय? मी 6 वर्ष राजकारणात आहे आणि त्याच्यापूर्वीच्या 20 वर्षापासून बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ अशा अनेक चळवळीतून आलेला माणूस आहे. रसातळाला पक्ष गेला आहे, महाराष्ट्रात राजकारण दुसरीकडे चालतंय. तरुणांना काय अपेक्षित आहे, तर तरुण वर्तमानात जगणारे आहेत आताच्या घडीला. पूर्वीचा काळ वेगळा होता आणि मला असं वाटते योग्य नेत्यांनी योग्य घेतलेल्या निर्णयाच्या मागच मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल असेल. आणि आगामी काळामध्ये भावनिक राजकारणाला तरुणाई बगल देईल, जे प्रॅक्टिकल आहे, जिथं विकासाचं राजकारण आहे. मग ते काहीही असो, सत्तेसोबत सहभागी होणं असो किंवा सत्तेच्या बाहेर राहून काम करणं असो, त्या प्रॅक्टिकल गोष्टीलाच तरुणाई इथून पुढं मला असं वाटतं स्वीकारेल. आणि म्हणून कुठं रसातळाला जाते असं मला तरी वाटत नाही. राजकारण रसातळाला जात नाही, पण तुम्ही आता विकासाचा मुद्दा आणि तरुणांचा मुद्दा काढला. आता हा कुठला विकास आहे की ज्याला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे महायुतीमध्ये येऊन? आता कांद्याचा एक्सपोर्ट बॅन आहे, शेतकऱ्याचं क्विंटलला 1500 रुपयाचं 2000 रुपयाचं नुकसान होतं आहे. कापसाचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे, तुम्ही कापूस पट्ट्यातून येता. सोयाबीनचा भाव कमी आहे, तुमच्याकडे पण सोयाबीन पिकतं गेल्या वर्षीपेक्षा कमी भाव आहे. शेतमालाला भाव यावर्षी अजिबात सुद्धा मिळालेला नाही आहे, हे आपण ज्ञात आहे. 25 वर्षातील सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे. आता CMIचे आकडे सांगतात. महागाई, इन्फ्लेशनचा रेट काय आहे हे तुम्हाला कल्पना आहे. मग हा लोक म्हणतात की हा कुठला विकास आहे की ज्या विकासासोबत तुम्हाला जायचं आहे? मला एक सांगा, कुठलंही सरकार आलं कुठलंही, तर सगळंच काही शेतकरी आलबेल करेल अशी त्या सरकारमध्ये क्षमता नसते. मी कॉटन बेल्टमधला आहे, मलाही वाटतं की माझ्या कपाशीला 15,000 रुपये प्रति क्विंटल भाव असेल तर मी सुखी होणार. पण प्रत्येकाचं समाधान सरकार करू शकत नाही. अजितदादा सत्तेत सहभागी झाल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांचे जे जे काही प्रश्न असतील, मग कांदा उत्पादक शेतकऱ्याचे, कापूस उत्पादक शेतकऱ्याचे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे, शेतकरी पुत्र म्हणून ते महाराष्ट्रात दिल्लीपर्यंत सगळ्यापर्यंत पाठपुरावा करणं हे सरकारचं काम. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न 100% कोणी सोडवेल असं सरकार देशातल्या कुठल्याही राज्यात नाही. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय मंत्रिमंडळात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना अजितदादा, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी घेताना दिसतात. आणि आम्हाला विश्वास आहे की आता कृषी सन्मान योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना भेटले होते. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, ते पैसे या सरकारने दिले. केळीचा पीक विमा नव्हता, तो दिला. आता जो हमी भाव आहे तो हमी भाव शेतकऱ्याला मिळावा. शेतकरी पुत्र म्हणून आम्ही झगडत असतो ना, सरकारमध्ये असलो तरी सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून असतो. आम्हाला विश्वास आहे की सरकार शेतकऱ्यांबद्दल चांगले निर्णय घेऊन परत शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर सत्तेत येणार, एवढंच आम्ही अपेक्षा करू शकतो. या सगळ्या विषयांवर तुम्हाला जर आवाज उठवावा लागला, एखादा मोर्चा काढावा लागला तर? मी आजपर्यंत मोर्चे फार कमी काढले,
सभागृहात जो आवाज मांडायचा आहे तो मी सत्तेत असतानाही मांडतो. माझी नागपूरच्या अधिवेशनामधली भाषणं काढा. अधिवेशन पूर्ण काळाचं चाललं पाहिजे ही भूमिका अमोल मिटकरींनी घेतली होती आणि ती रास्त होती. नागपूर करारानुसार अधिवेशन चाललं पाहिजे. किंवा वोट अँड अकाउंट आहे, वोट अँड अकाउंटमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात आम्ही लेखी लावतो. सभागृहात जो आवाज उचलायचा आहे तो अमोल मिटकरी नक्कीच उचलणार आणि मीच नाही, माझ्या पक्षाचा प्रत्येक आमदार तो उचलणार आहे. काल दिलीप अण्णा मोहिते होते, आमचे खेड आळंदीचे आमदार. त्यांनी देवगिरीवर शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना विचारले. त्यांनी त्यांचं समाधानकारक उत्तर पण दिलं. म्हणजे आमच्या पक्षाचे आमदार शेतकऱ्यांच्या बाबतीत तितकेच भावना त्यांच्या तीव्र आहेत. तुम्ही अजिबात वाटू देऊ नका की सत्तेत सहभागी झाले म्हणजे शेतकऱ्याला आम्ही विसरलो. शेवटी आम्ही शेतकरी पुत्र आहोत. मी रंगानं तुमच्यापेक्षा काळा आहे, म्हणजे तुम्ही एकदम गोरे आहात. शेतकरी असल्याचं याच्यापेक्षा दुसरं काय प्रमाण देऊ. गोरे आहेतच तुम्ही. त्याच्यामुळं एसीत राहणारी लोक तुम्ही, आम्ही राबणारी माणसं. आम्ही पण रस्त्यावर आहेत आणि तुम्ही पण रस्त्यावर आहेत, म्हणूनच आपण भेटतोय. शेतकऱ्याची पुत्र आहोत, तुम्ही पण शेतकरी पुत्र आहात. शेतकऱ्याबद्दल प्रत्येक सरकारला तशी कणव असते आणि जर तशी नाही दिसली तर त्याची जाण करून देण्याचं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय. तर अमोल मिटकरींनी जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि लोकसभेसाठीचं त्यांचं टार्गेट जे आहे, विधानसभेसाठीचं जे टार्गेट आहे ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मात्र संघर्ष जो आहे तो 100% असणार आहे आणि एक कुटुंब आहे राष्ट्रवादी असं ते म्हणाले आणि त्या कुटुंबात फूट पडल्यामुळे आता कुटुंबातला संघर्ष आपल्याला बारामतीपासून प्रत्येक मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे. तर लोकसभा हा त्याचा ट्रेलर असणार आहे, विधानसभेमध्ये पूर्ण पिक्चर जे आहे ते क्लिअर होईल. अमोलजी खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हाला अमोलजींना काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ते नेक्स्ट टाइम आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळून जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.